भावांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की बाबा आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं सर्व लोक जमले होते झेंडा फडकण्यासाठी। तर आम्ही आज एवढंच विचारलं की बाबा ही ग्रामपंचायतला निधी आहे नाही, तुम्ही स्वच्छता का करत नाही। तर आम्हाला उत्तर कसे दिले, काय भेटलं हे तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तुम्ही व्यवस्थित ध्यान देऊन ऐका आणि बघा काय वाटतंय ते। तुला जी तक्रार करायची असेल तर रिसर तक्रार कर, काय वायपट चर्चा करायचं नाही। अशी भाऊ तक्रार द्या हे करा, हे आपलं एवढं कागद काय हे शिक्षकाचं काम होतं, शिक्षकाचं करायचं आपल्याला। गावावर अवलंबून म्हणालो बाबा विचारायला तक्रार जर द्यायची म्हणलं का मग गावाला निधी किती आलाय सांगा, ग्रामपंचायतला निधी किती आलाय सांगा, मुद्दा मांडलाय एवढं म्हणाले बाबा तुम्ही आज झेंडा फडकायला आला बाबा, आमचं म्हणणं परिसर स्वच्छ आहे का हे पुढचा मुद्दा मांडलाय। खरं आहे ना, मग बरोबर आहे का नाही? गावाला गेट बसवा शाळाला, हे आमचं म्हणणं आहे। आमचं तक्रार मग आम्ही मुद्दा मांडायला सांगायला माणसाला की बाबा हे असं असं होईल का, हे गेटचा ह्याचा झाला। आता उद्या ग्रामसभा आहे, बरोबर आहे का? ह्या मग एवढा निधी नाही का ग्रामपंचायत शाळेकडे गेट बसवायचा, हे परिसर ऐकून घ्या। शाळेकडे निधी नाही, कुठं विचारायचं विचार। गेट बसवायला हेला नाही, शाळेचा निधी डायरेक्ट दुकानला गणवेशासाठी, डायरेक्ट पुस्तक दुकानदार। आता एवढा फोन लावा आणि तुमचा विचारा, सगळं काम शाळेचं ग्रामपंचायत काय म्हणते सरपंच विचार, ग्रामपंचायत असतंय ना शाळेचं निधी। तर भावानं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सरचं म्हणणं काय आहे आणि दुसऱ्या लोकांचं काय म्हणणं येईल की बाबा शाळेला निधी नाही, ग्रामपंचायतला निधी नाही गेलाय। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावानो, 15व्या वित्त आयोगानुसार म्हणजे 29 जून 2020च्या ह्या 15व्या वित्त आयोगानुसार ही जी 73वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार प्रत्येक गावातल्या एका माणसाला 957 रुपये एका माणसाला एका वर्षासाठी निधी येतोय। तर आपल्या गावाची लोकसंख्या जर बघितली तर 1993 लोकसंख्या आपल्या गावाची आहे आणि ही लोकसंख्या आपल्याकडे नमूद केलेली आणि पोर्टलवर पण अवेलेबल आहे। त्याच्यापैकी जवळजवळ 1035 हे माणसं येतं आणि 958 ह्या लेडीज येतं, ठीक आहे। तर 1993 गुणिले जर 953 रुपये केलं तर एका वर्षाचा निधी हा जवळजवळ 19,07,301 रुपये आला आहे। आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं 5 वर्षासाठी तर जवळजवळ हा निधी आपला 95,36,505 रुपयावर जातो, म्हणजे जवळजवळ एका कोटीच्या घरामध्ये आपला निधी चाललाय। तर भावांनो एवढा निधी येतोय, तर ह्याच्यातला आपला 60% निधी पाणी पुरवठ्यासाठी आणि स्वच्छतेसाठी होतोय। तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बाबा हे इथं खाली आमचा एक हापसा होता का नाही राहू, हापसा होता, त्याच्यातला हापसा काढून कोणीतरी घेऊन गेलाय। कोण घेऊन गेलाय त्यानं बाबा 2-4 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ते आमचा हापसा आणा, बसवून द्या, आम्हाला पाण्याची अडचण होईल।